जय श्रीराम मंडळी. थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज मी तुम्हाला अशी एक चूक सांगणार आहे जी 90% लोक दररोज झोपताना करतात आणि त्यांना याची अजिबात कल्पनाही नसते. ही एक छोटीशी चूक हळूहळू तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते, तुमची झोप बिघडवते आणि नकळत ताण वाढवते, पैशांची अडचण आणि घरात वाद वाढवू शकते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हीही ही चूक करत असाल तर वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपताना केलेल्या काही छोट्या चुका आपल्या नशिबावर थेट परिणाम करतात. त्यात सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे चुकीची दिशा, चुकीचा बेड व्यवस्था. काही दुर्लक्षित गोष्टी जर आजपासून बदलल्या नाहीत तर पुढील काळात मोठा त्रास होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी असा एक सोपा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो. चला तर मग सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. मित्रांनो, आपण झोपतो ते फक्त शरीराला विश्रांती देण्यासाठी नाही. वास्तुशास्त्रानुसार झोप ही आपल्या शरीर आणि मनासाठी ऊर्जा पुनर्भरण करण्याची सर्वात मोठी प्रक्रिया आहे. जर झोप चुकीच्या पद्धतीने झाली तर मानसिक ताण वाढतो, आरोग्यावर परिणाम होतो आणि आयुष्यात अडथळे येऊ शकतात. पण योग्य पद्धतीने झोप घेतली तर मन शांत राहते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि प्रगतीचे मार्ग खुलतात. सर्वात मोठ्या चुका म्हणजे आता आपण पाहणार आहोत त्या चुका ज्या तुम्ही आजपासून लगेच बंद केल्यात पाहिजे. चूक नंबर 1, डोके उत्तर दिशेला ठेवून झोपणे ही सर्वात धोकादायक चूक मानली जाते. यामुळे झोपेची समस्या, मानसिक तणाव आणि कायमस्वरूपी भीती वाढते. जर तुम्ही हे करत असाल तर आजपासूनच दिशा बदला. झोपण्याची योग्य दिशा दक्षिण किंवा पूर्वेकडे डोकं करून झोपणे. चूक नंबर 2, बेड समोर आरसा ठेवणे आणि आरशात आपले प्रतिबिंब दिसत असेल तर ही खूप मोठी वास्तू चूक आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, मन अस्थिर राहते आणि मानसिक अस्थिरता जाणवते. उपाय: आरसा झाकून ठेवावा किंवा बेड समोर आरसा येऊ देऊ नये. चूक नंबर 3, मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू जवळ ठेवणे. आजकाल ही सर्वात कॉमन चूक आहे. मोबाईल जवळ ठेवून झोपल्याने मेंदू सतत सक्रिय राहतो, झोपेची गुणवत्ता कमी होते आणि डोकेदुखीचा त्रास व्यक्तीला वारंवार जाणवतो. यासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि मोबाईल उशाला घेऊन झोपणे टाळावे. चूक नंबर 4, बेड खाली कचरा ठेवणे. यामुळे कायमस्वरूपी शरीराद्वारे किंवा शरीरात ज्या कुठल्याही सकारात्मक ऊर्जा प्रविष्ट होणार असतात किंवा प्रवेश करणार असतात ती ऊर्जा वारंवार अडकते, व्यक्तीच्या जीवनातील प्रगती थांबते. यासाठी बेड खाली नेहमी स्वच्छता ठेवा. चूक नंबर 5, डोक्याजवळ पाणी ठेवणे. ही चूक खूप लोक करतात, पण वास्तूनुसार यामुळे मानसिक अस्थिरता आणि व्यक्तीच्या जीवनात ताण वाढतो. आणि आता सर्वात महत्त्वाचा उपाय जो खूप कमी लोकांना माहिती आहे तो म्हणजे झोपण्यापूर्वी 5 मिनिटे शांत बसा. दुसरा उपाय आहे मन शांत करा आणि देवाचे नामस्मरण करा. तिसरा उपाय आहे बेडरूम किंवा ज्या खोलीमध्ये तुम्ही झोपता ती खोली कायमस्वरूपी स्वच्छ ठेवा आणि हलका सुगंध त्या खोलीमध्ये कायमस्वरूपी येऊ द्या. दररोज एकाच वेळी झोपण्याची सवय लावा. आणि 5वा उपाय म्हणजे एक छोटा उपाय पण अत्यंत प्रभावी आहे. रात्री झोपण्यापूर्वी ओम शांती 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 हा मंत्र म्हणा आणि शक्य असल्यास धन आणि सकारात्मकतेचे प्रतीक असलेले भगवान कुबेर यांचे स्मरण करा. मित्रांनो, ही केवळ माहिती नाही ही माहिती केवळ अंधश्रद्धा नाही. हे छोटे छोटे बदल
तुमच्या आयुष्यात मोठा फरक घडवू शकतात। जर तुम्ही आजपासून या सवयी बदलल्या तर पुढील काही दिवसातच तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी दिव्य ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही यापैकी कोणती चूक करत होता। आजच्यासाठी एवढेच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी। जय श्रीराम।